गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या तेजोमय सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे, हे म्हणा, तू जर मन लावून तुझं मन एक चित्त करून जर भक्ती केलीस ना, तर तुझी क्रिया पालटाला वेळ लागणार नाही। पण मनुष्य, आता या कलियुगाचा मनुष्य आहे ना, त्याला कधी कधी चमत्कार म्हणतो, पण तो चमत्कार असतो का? तर आपण कर्मच करतो ना। भक्ती म्हणजे काय? म्हणजे परमेश्वरानं आपल्यावर कृपादृष्टी करावी आणि भगवंताची आपण सेवा केली पाहिजे, यालाच भक्ती म्हणतात ना। पण मनुष्य मात्र नुसतं भक्ती देवाला चांगलं वाटावं म्हणून भक्ती करतो का? प्रत्येक भक्तीमध्ये काही ना काही संकल्पना असते, काही ना काही प्रश्न असतात। जरी कोणी किती जरी म्हटलं ना की मी भगवंताकडून काही मागत नाही, पण असा या पृथ्वी तलावर कोणी पाहिला आहे का? कोणीच नाही। हे मन आहे ना, हे मन प्रत्येक वेळी सुखाचा शोधामध्ये असतं आणि जिथे सुख मिळेल ना, तिथे तो विसावा सुद्धा घेत असतो। म्हणून जरी कोणी किती जरी बोललं ना की मी ही भक्ती मार्गामध्ये आहे, पण परमेश्वराकडून काही अपेक्षा करत नाही, पण परमेश्वराला माहीतच आहे ना, कारण हा देह आहे ना, हा माणूस आहे, हा चुकीचाच पुतळा आहे ना, सर्व गुण संपन्न आहे का? म्हणून त्याच्यामध्ये अहंकार सुद्धा येतो, लोभ सुद्धा येतो, म्हणजे सर्व प्रकारचे विकार असतात। पण या समर्थांनी सांगितलेला हा भक्ती मार्ग जेव्हा आपण या मनामध्ये निर्माण करतो ना, तेव्हा सर्व संवाद तुटले जातात। म्हणजे जे वाईट प्रकारचे संवाद असतात, अहंकार तुटून जातो। जिथे मन एक चित्त आणि निर्मळ करणारे संवाद असतात ना, ते त्याच्या बरोबरीने राहतात आणि अहंकारी संवाद धुळीस मिळून जातात। म्हणजेच या भक्ती मार्गामध्ये किती सौंदर्य निर्माण केलेलं आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा, जणी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पाळटे भक्ती पंथेचे जावे। म्हणजे काय? म्हणजे जिथे वाद होत असेल ना, जिथे हे मन अहंकारी होत असेल, तिथला संवाद तू टाळला पाहिजे। मग तुझ्या जीवनामध्ये काय बदल होईल बरं? जेव्हा तू अशा ठिकाणी तुझी वैखरी गप्प राहील, तुझं तोंड गप्प राहील ना, ते तुझ्या फायद्यासाठी आहे। तुझा अहंकार आहे ना, तो अहंकाराचं रूपांतर निर्मळ मनामध्ये होऊन जाईल। म्हणजे भगवंतानी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे ना, जसं बोलणं आहे त्या वैखरीमध्ये प्रेम निर्माण व्हायला हवं। कारण का? कारण तुझी ही भक्ती निरंतर चालू राहिली ना, तर तुझी कधी क्रियापालट होईल ना, तुला सुद्धा कळणार नाही। म्हणजेच काय? म्हणजे समर्थांनी आपल्याला डायरेक्ट पुरावा दिलेला आहे की जर तुझ्या जीवनामध्ये तुला बदल हवा असेल तर हे भक्ती मार्गामध्ये सुद्धा शक्य आहे, पण तुझं मन निर्मळ असायला हवं। भगवंताची भक्ती तुझ्या कार्यामध्ये घडायला हवी, तुझे कर्मश्रेष्ठ व्हायला हवे। म्हणजेच काय? म्हणजे मातीमध्ये पडलेली साखर असते, ती मुंगीच खाऊ शकते ना, हातीत ते सामर्थ्य असतं का बरं? कधीच नसतं।
म्हणून लहान लोकांना कधी कमी समजू नका आणि कमी समजण्याची चूकसुद्धा करू नका. कारण कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका. कारण हे जिंकणारे असतात ना, ते जिंकणारे असतात ते अगोदर आपल्याला छोटेच दिसत असतात, पण सर्व जग जिंकणारे असतात ना, ते आपल्याला मोठं झाल्यावर कळतात. म्हणून आपण अहंकारी बनू नका. कारण छोटं होण्यात जेवढी मजा आहे ना, तेवढं मोठं होण्यामध्ये कधीच नाही. म्हणून श्रीमंत असून जर तुम्ही साधे राहत असाल ना, तर तो तुमचा मोठेपणा आहे. पण तुम्ही जर गळ्यामध्ये भरपूर सोनं घालून फिरत असाल, तुम्ही अहंकाराचा बोजवारा करत असाल, तर तुमची ती भक्ती कधी घडणार नाही. आजकाल आपण बघत असतो की आपली श्रीमंती दाखवण्यासाठी काही लोक एवढे सोनं घालतात ना, काही लोक एवढ्या वैखरीमध्ये शिवीगाळ करतात की आपल्याला ऐकवतसुद्धा नाही. पण त्यांची अधोगती झाल्याशिवाय राहील का? नक्कीच त्यांची अधोगती होणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये कधी भक्ती घडणार नाही. खरी भक्ती आहे ना, जोपर्यंत मनुष्याला कळत नाही ना, तोपर्यंत काहीच फायदा नाही. आणि मग मृत्यू येतो आणि मृत्यूच्या वेळी त्याला सर्व आठवतं. म्हणजेच काय, कुणीतरी म्हटलेलंच आहे ना, माणसाचं लग्न झालं ना की आईवडिलांना माणूस विसरतो आणि म्हातारा झाला की विसरलेल्यांना तो आठवतो. बघा, ह्या दुनियेची ही रीत आहे ना, कशी उलट होत असते. कारण हा निसर्गाचा नियमच आहे. जर तुम्ही कठोर वागलात ना, तर तुमच्यासोबत येणारा काळसुद्धा कठोर वागणार आहे. म्हणून मनुष्याने आपल्या आईवडिलांना कधी विसरू नका. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये क्रियापालट कधीही होऊ शकतो, पण आपण कर्मात राहायला हवं. पण आपण कर्मात राहतो का बरं? म्हणून तुम्ही ऐकलंसुद्धा असेल, महाभारताच्या काळामध्ये श्रीकृष्णानं एकलव्याला का मारलं होतं बरं? कारण कधी कधी अशा गोष्टी घडतात ना की मरण नसताना सुद्धा मरावं लागतं. कारण जिथे धर्म नाहीसा होतो ना, तिथे मात्र सर्व काही बुडलं जातं. म्हणून कधी कधी काही चूक नसताना सुद्धा मरण येतं. ते काय येतं ना, कारण ही क्रिया पाळट असते आणि ही क्रिया पाळट भगवंतच करत असतो ना. आपण पाहिलं असेल की महाभारताच्या काळामध्ये या प्रयाग परिसरामध्ये वसलेलं हे राज्य होतं. हे शृंगरवीरपूर हे शक्तिशाली आणि निषाद राज हिरण्यधनुचं हे राज्य होतं ना. आणि या गंगेच्या तीरावर बहरलेलं हे राज्य होतं. आणि हिरण्यधनुच्या शौर्याचं आणि आदर्श राज्यव्यवस्थेचं इथे अभूतपूर्व उदाहरण होतं. बघा, आपण पाहत आहोत की श्रीकृष्णानं एकलव्याला का मारलं होतं. म्हणजेच या नीतीचा परिणाम असतो ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत असतो. आणि तो कशा प्रकारे घडतो ना, ते आपण पाहत आहोत. म्हणजे या हिरण्यधनू आणि त्याची पत्नी आणि त्याची राणी सुलेखा यांनी त्यांच्या प्रजेसाठी एक सुखी आणि समृद्ध राज्य उभारलेलं होतं, जिथे प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जात असेल. त्यांच्या राज्यामध्ये सुख समाधानाचा एवढा ओढावा होता ना, आणि त्यांचं निषाद लोक त्यांच्यावर निस्सीम प्रेम करत होते. हिरण्यधनू यांना आणि राणी सुलेखाला एक मुलगा झाला आणि ज्याचं नाव अभिद्युम्न ठेवलं गेलं. त्यांचा निर्भय आणि निडर स्वभावामुळं लोक त्याला अभय म्हणून ओळखू लागले. आणि बाळपणापासूनच अभयला युद्धकलेची आवड होती आणि विशेषतः या धनुर्विद्येची. आपल्या मुलाच्या धैर्यानं या हिरण्यधनू अभिमानित होते आणि त्यांनी अभयच्या शिक्षणासाठी एका गुरुकुळामध्ये सोय केली. आणि शिक्षणाच्या काळामध्ये अभयची निष्ठा आणि शिक्षणाची तळमळ पाहून गुरूंनी त्याला एकलव्य हे नाव दिले. आणि या एकलव्याचं या मोठ्या होण्यासोबतच त्याच्या मनात एक गोष्ट होती, ती दृढ झाली होती. त्याला धनुर्विद्येचे सर्वात उच्च कौशल्य आत्मसात करायचं होतं. आणि त्या काळामध्ये त्या विद्येत प्रसिद्ध असलेले गुरु म्हणजे ते द्रोणाचार्यच होते ना.
परंतु या द्रोणाचार्यांनी फक्त ब्राह्मण आणि क्षत्रियांना शिकवण्यामध्ये बांधील होते. त्यांनी शूद्रांना शिक्षण देण्यास कडक नकार दिला होता. आणि पुढे हिरण्यधनूनं एकलव्याला द्रोणाचार्याकडे न जाण्याचा सल्ला दिला. पण एकलव्यानं आपली साधना आणि निष्ठेच्या जोरावर आचार्य द्रोणांना आपला गुरु बनवण्याचा निर्धारच केला होता. तसा प्रयत्नसुद्धा केला, पण द्रोणाचार्यांनी त्याला आश्रमातून हाकलून दिलं. या अपमानाची वेळ आहे ना, एकलव्याच्या मनामध्ये खोलवर कोरलीच गेली ना. आणि त्यानंतर एकलव्यानं हार मानली नाही. त्यानं द्रोणाचार्याची मातीची मूर्ती बनवली आणि एकाकी वनात त्यांच्यासमोर प्रचंड साधनेला सुरुवात केली. जंगलामध्ये कुणाचीही मदत नसताना त्यानं धनुर्विद्येचं हे निरंतर अभ्यास सुरू ठेवला. आणि हे दिवस आणि रात्र चालूच होतं ना. एकलव्याची साधना अधिकाधिक प्रखर होत होती. त्याच्या डोळ्यात एकच ध्येय होतं, त्या धनुर्विद्येतील उच्चतम शिखर गाठणं. आणि एकदा द्रोणाचार्य त्यांच्या शिष्यांसह जंगलामध्ये आले. त्यांच्यासोबत असलेला कुत्रा भुंकून एकलव्याच्या साधनेमध्ये अडथळा आणत होता. एकलव्यानं तातडीनं आपल्या बाणांनी कुत्र्याचं तोंड बरोबर बंद केलं. त्याला कुठलीही दुखापत न करता कुत्रा द्रोणाचार्याकडे पळाला आणि त्याच्या चेहऱ्यावर बाणांची अद्भुत कौशल्य ती दाखवणारी रचना पाहून द्रोणाचार्य चकित झाले. एकलव्याला पाहून त्यांना खूप चिंता वाटली. त्यांनी अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर ते बनवण्याचं वचन दिलं होतं ना. बघा, जे महान व्यक्ती असतात ना, बघा ते वचनबद्ध असतात. त्यांनी एखाद्याला वचन दिलं ना तर ते पूर्ण नक्कीच करणार. मग ते बाकी दुसरं काही झालं तरी चालेल. म्हणून त्यांनी अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनण्याचं वचन दिलं होतं. आणि आता शूद्र एकलव्याच्या हातात सुद्धा तोच गुण पाहून ते अस्वस्थ झाले. ते एकलव्याकडे आले आणि त्याच्याकडे विचारलं, तू ही विद्या कुणाकडून शिकलास? एकलव्यानं विनम्रपणे सांगितलं, आपल्याकडून गुरुदेव. आणि द्रोणांच्या मूर्तीची पूजा दाखवली. अर्जुनाला सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी एकलव्याच्या त्यागाची आणि त्यांना आवश्यकता होती. त्यांनी लगेच एकलव्याला गुरुदक्षिणा मागितली. त्याला उजवा अंगठा म्हणजे एकलव्याच्या मनावर दुःखाची छाया पसरली. परंतु निस्वार्थ भावनेनं त्याने त्याग स्वीकारला आणि आपला अंगठा कापून गुरु द्रोणांना अर्पण केला. त्याच दरम्यान काही कालावधी गेल्यानंतर श्रीकृष्ण स्वारींनी एकलव्याला पाहिलं होतं. तेव्हा त्यांना 4 बोटांनी चालवले ते बाण पाहून आश्चर्य वाटलं. एकलव्याच्या ह्या सामर्थ्यांची त्यांना अगोदरपासून जाणीव होती. पण त्याच क्षणी त्यांना अर्जुन प्रेमाची आठवण आली आणि कृष्णानं युद्धामध्ये एकलव्याचा पराभव करण्यासाठी युक्तीचा वापर केला. त्यांच्या अपूर्व धैर्यामुळं श्रीकृष्णाला अडचण निर्माण झाली. पण शेवटी कृष्णानं एकलव्याला युक्तीनं हरवलं. कृष्णानं पांडवांसमोर एकलव्याच्या वीरगतीचा जाण्याचा उल्लेख केला आणि अर्जुनाला जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्यासाठी एकलव्यासारख्या प्रतिद्वंद्वीचे अस्तित्व नष्ट करणं आवश्यकच होतं ना, असं कृष्ण मानत होते. म्हणून ही एकलव्याची ही कथा आहे ना, नुसतंच त्यागाचं आणि बलिदानाचं दर्शन देत नाही, तर त्याच्या साधनेचं, त्याच्या ध्येयासाठी समर्पणाचा एक अभूतपूर्व धडाच आहे ना. त्या काळामध्ये अंगठ्यांचा वापर न करता या बाण चालवणाऱ्या तिरंदाजीचा पाया एकलव्यानंच घातला ना. आणि ज्यामुळं आज त्याला आधुनिक तिरंदाजीचा जनकसुद्धा मानलं जातं. म्हणजे काय? म्हणजे ज्यावेळी या एकलव्याला मरण आलं ना, त्यावेळी त्याचा काही दोष होता का? पण भगवंताला ज्या हवं असतं ना, तेच होत असतं. म्हणून आपण अहंकार करू नका. कोणतीही गोष्ट कधी कधी हा मनुष्य भगवंताला एवढे प्रश्न विचारतो ना,
की मी एवढी उपासना करतो, सर्व काही करतो, तरीसुद्धा मला धन का मिळत नाही, मला सुख का मिळत नाही? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, पूर्वजन्माचं कर्म आहेत ना, कुठेतरी राहिलेले असतील आणि म्हणून ते फिटल्याशिवाय आपलं दुःख कमी होणार नाही. म्हणून कधी जरी दुःख निर्माण झालं ना, भगवंताला कधीच दोष देत जाऊ नका. कारण आपण कधीकधी बघा, आपल्या आयुष्यामध्ये असं जीवन निर्माण होतं ना, कधीकधी लोकांना आपण का खटकतो बरं? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून. म्हणजे काय? म्हणजे कधीकधी आपला वागण्याचा दृष्टिकोनसुद्धा चांगला असतो, तरीसुद्धा लोकांना आपण आवडत नाही. मग आपण परत भगवंतालाच दोष देतो. नक्की मी वागावं तरी कसं? मी मग वाईट वागलेलं बरं? बघा, कधीकधी असे विचार असतात ना, आपल्या मनामध्ये निर्माण होतात. मी जर चांगला वागूनसुद्धा लोक म्हणजे माझ्याशी चांगलं वागत नाही, मग मी वाईट वागलेला बरं आहे. मग जेव्हा आपण वाईट वागतो ना, तेव्हा अजून आपण वाईटातले वाईट होत जातो, अजून आपली पूर्ण परिस्थिती खालावत जाते. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जो सर्वांशी प्रेमाने वागतो ना, परमेश्वर सुद्धा त्याच्यावर कृपा करत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, शत्रू बनण्यासाठी भांडणच करणं गरजेचं असतं का? तर अजिबात नाही. तुम्ही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा, तुमचे बरेच शत्रू आपल्याच आसपास सापडतील, म्हणजे ते शत्रू निर्माण होतील. म्हणून प्रामाणिकपणा राहणं सोडून देऊ नका. जिथे सत्य असतं ना, तिथे असत्याची सुद्धा बाजू असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे सत्याची बाजू तुम्हाला दिसेल ना, तिथे समजून जा, वाईट लोकसुद्धा तिथे असतील. कारण वाईटाशिवाय सत्याची बाजू पुढे येत नाही आणि सत्याशिवाय वाईट माणूस समजत नाही. म्हणून आपण महाभारतामध्ये पाहिलं असेल, जर तुम्हाला कधी दान करायचं असेल ना, तुम्ही कर्माचं चरित्र आठवा, त्या कर्णाचं चरित्र आठवा. दान करावं ना, तर ते करण्यासारखं माझ्याकडे काय आहे ना आणि काय नाही आहे याचा त्याने कधीच विचार केला नाही. माझ्याकडे 1 रुपया जरी असेल ना, जर कोणी मला सांगितलं तुझ्याकडे एवढे पैसे आहेत का, लगेच आपण देऊन टाकावं. एवढे आपण दानवीर आहोत का? कधीच नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्याला जेवढं शक्य होईल ना, तेवढं गरिबाला दान करायला हवं. जर एखाद्याला पाणी प्यायला घातलं, एखाद्याला अन्न खायला घातलं, तर ते पुण्य आहेत ना, भरपूर प्रमाणात असतात आणि त्याचं फळसुद्धा भगवंत आपल्याला वेळोवेळी देत असतो. म्हणून महाभारत आपल्याला काय सांगतं बरं? कर्णाकडून एकच गोष्ट शिकावी, दान जर कोणासारखं करावं ना, तर ते कर्णासारखं करावं आणि संगत कोणासारखी करावी बरं? महाभारतामध्ये आपल्याला संगतीचा परिणामसुद्धा सुंदर सांगितलेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी बघा, एक कर्णासारखा एवढा धनुर्धर माणसानं, या धनुर्धनानं बघा संगत वाईट होती म्हणून त्याची अधोगतीच झाली ना, म्हणून त्याला मृत्यू आला ना. नाहीतर कर्णासारख्या मनुष्याला मृत्यू आला असता का? कधीच आला नसता. आणि संगत जर कोणासारखी केली ना, तर ती करावी ती अर्जुनासारखी. जेव्हा संगतीचा परिणाम होतो ना, जेव्हा किती जरी संकट आली, किती जरी दुःख आली, तरी अर्जुनाने श्रीकृष्ण स्वारींचा हात सोडला का? कधीच सोडला नाही. कधीकधी अशीसुद्धा वेळ आली, श्रीकृष्ण स्वारी त्याला सांगायचे, पण अर्जुनाला पटत नसायचं. जेव्हा हे महाभारताचं युद्ध चालू होतं, तेव्हा श्रीकृष्णानं या अर्जुनाचं मन वळवण्यासाठी किती प्रयत्न केले, तरीसुद्धा त्याचं मन वळत होतं का? तो नको नको म्हणत होता की माझे सर्व बंधू भाऊ चुलते सर्व माझ्या समोर आहेत, मी त्यांच्यासमोर युद्ध कसं करणार? पण भगवंताने शेवट मन वळवलं ना, म्हणून तो संगतीचा परिणाम असतो. म्हणून कधीही संगत जर करायची असेल ना, तर त्या चांगल्या माणसाची करा. तुम्ही जरी हारलात ना, तरी तुमचाच विजय होईल. आणि जर मैत्री करावी,
तर ती सुदामासारखी करायला हवी. जरी गरीब असेल ना, तो मित्रच असतो ना. ती मैत्री कधीच विसरता येत नाही. आणि जर प्रेम करायला हवं ना, तर ते कृष्णासारखं करायला हवं. जरी लग्न झालं नाही तरी अमर व्हावं. असं प्रेम आपण करतो का? आपण प्रेमामध्ये दुसऱ्याला धोका देतो. धोक्याशिवाय दुसरं काही देतो का? पण त्याचा पाठपुरावा आहेत ना, ते कर्म घेत असतात. म्हणून आयुष्यामध्ये कधीच कुणाला फसवू नका. कधीच कुणाच्या चेहऱ्यावर दुःख आणू नका. कधीच कुणाला संकटामध्ये टाकू नका. कारण हे कर्म आहेत ना, ती तुमची वेळेवर जागा दाखवतील. कारण हा कलियुग आहे ना, इथे जे तुम्ही कराल ना, ते तुम्हाला इथेच फेडावं लागणार आहे. म्हणून कर्मांना घाबरा. कारण कर्म आहेत ना, एक ना एक वेळ हा हिशोब नक्की करतात. समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाला दुःख येण्याचं जास्त कारण काय? जेव्हा चांगल्या माणसाला दुःख येतं ना, तर त्याचं एक कारण असतं, त्याचा अतिप्रामाणिकपणा. आपल्याला कधी कधी हा घातकसुद्धा ठरू शकतो. कारण का? कारण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक वेळा अशी माणसं भेटतात ना, जे आपल्याशी गोड गोड बोलतात, आपलं कौतुकसुद्धा करतात आणि आपलं महत्त्व अधोरेखितसुद्धा करतात. आपल्यासमोर स्वतःचं एक सकारात्मक रूप आहे ना, ते आपल्यासमोर मांडतात. पण त्या व्यक्तींच्या शब्दातून आपल्याला अशी भावना निर्माण होऊ शकते की ही व्यक्ती मला समजून घेत आहे, मला हेच तर मी हवं होतं. पण जरा विचार करा, त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी कपट असेल ना, तर काही लोक आपल्या गोड शब्दांच्या मागे स्वतःची भयंकर खोडं लपवून ठेवतात. म्हणजे हल्लीच्या जगामध्ये या 80% लोक आहेत ना, ते याच कॅटेगरीमध्ये मोडतात. असंही असू शकतं, जेव्हा आपण यांच्यावर विश्वास ठेवला ना, तेव्हाच त्या व्यक्तीनं आपल्या पाठीमागे आपल्या विरुद्ध काही नवीन कट रचलेले असतील. बघा, कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये आपण मैत्री निर्माण करतो, पण आपल्याला एकसुद्धा मित्र आपल्याला विश्वासू भेटत नाही. ज्यावेळी आपण मैत्री केली ना, त्यावेळी त्या मैत्रीमध्ये दगाफटका झालेला असेल. म्हणून जर भगवंताशी मैत्री केली ना, तुम्हाला कधीच दगाफटका होणार नाही, कधीच तुमचा धोका होणार नाही. म्हणून आपला अतिप्रामाणिकपणा आहे ना, आपल्याला असा धोका देऊ शकतो. म्हणून समजून घ्या, अशी गोडबोळी माणसं, जळकी आणि वाईट मनोवृत्तीची माणसं आपला कधीही घात करण्यासाठी टपलेली असतात. ती आपल्या सच्च्या विश्वासाचा फायदासुद्धा घेतात. म्हणून त्यांच्यापासून सावध राहणं खूप गरजेचंच आहे ना. पण आपण सावध कधी राहू बरं? जेव्हा आपण श्रवणामध्ये असू, समर्थांच्या विचारांमध्ये असू, लगेच त्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला आत्मसात होईल. कारण हे समर्थ विचार आहेत ना, ते तुम्हाला कधीच फसवू शकत नाही, कधीच तुमच्या जीवनामध्ये दुःख आणून देऊ शकत नाही. तुम्ही विचार करू शकता, तुमच्या जीवनामध्ये आता तुम्ही 9-9, 10-10 वर्ष झाली, काही काहींना 20-20 वर्ष झाली असतील. पण तुमच्या जीवनामध्ये ज्या दिवसापासून या भक्तिमार्गामध्ये आलात, ज्या दिवसापासून तुमच्या मनामध्ये समर्थ विचार निर्माण झाले ना, तो दिवस आठवा आणि आजचा दिवस आठवा. तुमचं जीवन किती बदललेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये किती संकट होती आणि आता तुमचं जीवन बघा कसं झालेलं आहे ते. म्हणून तोंडात गोड आणि मनात खोड आहेत ना, अशी माणसं ओळखायची कशी? तर तोंडात गोड आणि मनात खोड असलेल्या या माणसांना ओळखणं थोडं कठीण असलं ना, तरी त्यांच्या वागणुकीतून आणि कृतीतून त्यांची खरी प्रकृती ओळखता येते. म्हणजे अशा लोकांची काही ठळक वैशिष्ट्ये असतात. म्हणजे सतत अप्रत्यक्षपणे टोमणे मारणं. अशा व्यक्ती आहेत ना, वरकरणी गोड बोलत असल्या तरी त्यांच्या बोलण्यामध्ये अप्रत्यक्ष टोमणे असतात आणि उपवास दडलेला असतो. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही खूप मेहनती आहात, पण यश नाही मिळालं तर काय कराल बरं? असं निगेटिव्ह बोलून समोरच्याचं खच्चीकरण करण्याचा ते प्रयत्नच करतात ना. म्हणून अशा लोकांपासून आपण दूर राहायला हवं. वागणं आणि शब्दात विसंगती असते. म्हणजे काय? म्हणजे गोड बोलूनही त्यांच्या कृतीतून वेगळाच हेतू दिसतो.
म्हणजे बघा, काही माणसं असतात ना, ती आपल्या समोरासमोर आपल्याशी गोड बोलतात. आपल्याला असं वाटतं की हा माझा खूप जिवलग आहे, पण जेव्हा वेळ येते ना, तेव्हा आपल्याशी जो चांगला असेल ना, आपल्याबद्दलच त्याला वेगळं काहीतरी सांगतात, आपल्याबद्दलच त्याला वाईट काहीतरी सांगतात आणि आपली नातेसंबंध तुडवूनच टाकतात ना. मग अशी माणसं आपल्या जीवनामध्ये नसलेली बरी. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, माणसानं कधीही रिकामं डोकं ठेवू नये. कारण या रिकाम्या डोक्यामध्ये भरपूर संवाद निर्माण होतात, भरपूर संशय निर्माण होतात आणि ते विनाकारण आपल्या बुद्धीला त्रासच देतात ना, विनाकारण आपला संसार तोडून टाकतात. म्हणून या डोक्यामध्ये भगवंताचं चिंतन जर असेल ना, तर तुमचं डोकंसुद्धा व्यवस्थित चालेल आणि सर्व तुमचं जीवनसुद्धा श्रेष्ठ होईल. म्हणजेच जेव्हा आपल्याला फावळा वेळ असेल ना, मोकळा वेळ असेल, तेव्हा आपण व्यायाम करायला हवं. जेव्हा व्यायाम झाला, दुसरा आपल्याला कुठे बसण्याऐवजी माणसात तर नक्कीच माणसानं बसायला पाहिजे. समर्थांनी सांगितलं आहे ना, की समर्थांनी असं तुम्हाला कधी सांगितलं आहे का की माणसाशी बोलू नये, माणसाशी काही चर्चा करू नये? पण आपण ह्या मनुष्य जन्माला आलो आहोत ना, या माणसामध्येच राहायचं आहे. त्यामुळं माणसाची गोडी कधी कमी करू नका. पण आपण कधी असं होतो की एवढी बडबड करतो ना, की आपलं पूर्ण माइंड असतं ना, त्याच्यामध्ये स्ट्रेस निर्माण होतो, त्याच्यामध्ये एवढा राग निर्माण होतो ना. मग कधी या बातांमध्ये, कधी या गोष्टींमध्ये आपलं भांडणंसुद्धा होतात. म्हणून कुठे काय बोलावं, कुठे किती बोलावं, हे मनुष्यानं अगोदर ठरवलं पाहिजे. म्हणजे जर कमी बोललं ना, तर ते तुमच्या फायद्याचंच आहे ना. म्हणून आयुष्य जगताना ज्यांचं वय 50च्या नंतर झालेलं आहे ना, प्रत्येक आईवडिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एवढंसुद्धा कमवून ठेवू नका की आपली मुलं काही काम न करता, काही कर्म न करता, दारू पिणं, सिगारेट ओढणं या वेगवेगळ्या धंद्यांमध्ये वाया जातील. म्हणजेच प्रत्येक आईबापाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपण एवढं कमवलं पाहिजे ना की आपल्याला मृत्यूपर्यंत त्याचा पुरवठा झाला पाहिजे. आपण आपल्या मुलाबालांसाठी कमवू नका, मुलांना चांगले कर्तृत्व निर्माण करावं ना, सुसंस्कृत करावं, असे त्यांना संस्कार द्या. पैशामध्ये त्यांना कधीच नाहून टाकू नका. जर तुम्ही संस्कार दिले ना, तर तुमचं ते पालनपोषणसुद्धा करतील, तुमची म्हातारपणाची काठीसुद्धा होतील. पण प्रत्येक आईबापानं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मुलांवर कधी अवलंबून राहू नका. तुमची काही तुटपुंजी आहे ना, ती थोडी तरी तुमच्या म्हातारपणी उपयोगात येईल, एवढं आपण कमवून ठेवायला शिका. पण जर ते शक्य नसेल ना, आता काहींची परिस्थिती असेल की जेमतेम 10-15 हजार रुपये ते महिन्याला कमवतात, तर मग त्यांना काही वाचवता येईल का? काहीच येणार नाही. त्या प्रत्येक आईबापानं आपल्या मुलामुलींना संस्कार द्या आणि हे संस्कार असतात ना, ते या समर्थ विचारांमध्ये आहेत. म्हणून आपल्या मुलांना देखील या भक्तिमार्गामध्ये आणा आणि जेव्हा सर्व कुटुंब भक्तिमार्गामध्ये येईल ना, तेव्हा तुमची मुलं कधीच वाया जाणार नाही, कधीच दुर्गुण विचारी होणार नाही. म्हणून विचार करा. आज जर तुम्ही विचार केला नाही ना, तर या जगामध्ये तुमची मुलंसुद्धा दुसऱ्यांसारखी होऊन जातील, तुमच्या हातामध्ये राहणार नाही. म्हणून दुसऱ्याला दुखवू नका, स्वतः कष्ट करा. कारण कष्टाचे फळ असतं ना, भले तुम्हाला लेट मिळेल, पण एवढं सुंदर मिळेल ना, ते तुमचं सर्व जीवन सुंदर करून टाकेल. म्हणून रोज उपासना करा, श्रवण करा. तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडल्याशिवाय राहणार नाही. ही क्रिया आहे ना, ती नक्कीच पलटेल. कारण जिथे सातत्य असतं ना, तिथे आमूलाग्र बदल नक्कीच घडत असतं. जेव्हा आपल्याला दुःख येईल ना, तेव्हा सुखाची वाट पहा. सुख तुमच्या दार सोडून कुठेच जाणार नाही. जेव्हा सुख येईल ना, ते आपल्या घरीच पाहुणं म्हणून राहणार नाही, तर ते कायमचं आपल्यासोबत राहील. म्हणून
या समर्थ विचारांनी तुमचं जीवन प्रेरित करा आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आता मागणी करता ना की मी धनवान कधी होईल, माझ्या जीवनामध्ये दुःख भरपूर आहे, संकट भरपूर आहेत, पण त्या गोष्टीची काळजी करू नका. तुमचं चित्त उपासनेवर ठेवा, भगवंताचं नामस्मरण करा. एक वेळ अशी येईल ना सर्व क्रिया पाळट होऊन जाईल आणि ती कधी होईल हे सांगता येऊ शकत नाही. पण तुम्ही निरंतर भक्तिमार्गामध्ये राहायला हवं, तुम्ही श्रवणामध्ये राहायला हवं, तुम्ही उपासनेमध्ये राहायला हवं आणि ब्रह्ममुहूर्तावर उठायची सवय करा. दर निरूपणामध्ये हे सांगितलं जातं, तरीही अजून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही. अजून किती वेळा सांगायला लागणार आहे? समर्थ वाणी आहे ना ती कधीच वाया जाणार नाही. ब्रह्ममुहूर्तावर उठा, तुमचे सर्व प्रॉब्लेम दूर होतील. तुमच्यावर संकट आलेलं असतील ना ते सुद्धा पळून जातील. ब्रह्ममुहूर्ताची शक्ती आहे ना, जो उठेल ब्रह्ममुहूर्तावर ना ती त्यालाच कळणार आहे. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. तुमच्या मनामध्ये आहे ना ते नक्कीच पूर्ण स्वप्न होतील. जय जय रघुवीर समर्थ.